सृष्टी ही भिजली आहे, की निळ्या रंगाने सारी सृष्टी ही भिजली आहे. अरे हर्ष मावेना कुणाच्या पोटात, भीमवाडी ही गजबजली आहे. गजबजली की नाही आसुर्डे भीमवाडी? आवाज आला पाहिजे. आता झोपायचं नाही, बाबासाहेबांची जयंती साजरी करतोय. झोप आली का कोणाला? हा, झोपायचं नाही. जयंतीचा सोहळा तुमचा आहे, माझा आहे, यांचा आहे, सगळ्यांचा आहे. वर्षातील त्यांचे 65 दिवसापैकी आम्ही फक्त एका दिवसाची आतुरतेने वाट बघतो. तो म्हणजे दिवस कोणता? आमचा सोनेरी दिवस 14 एप्रिल. किती सण येतात जातात आम्हाला माहित पडत नाही, काही जण करत पण असतील. तुम्ही खरंच सांगते, मी फक्त एका दिवसाची आतुरतेने वाट बघते, माझ्या बापाच्या जयंतीच्या दिवसाची. आज देशातील 192 देशापैकी 156 देशात बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. द सिम्बॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना म्हटलं जातं. आणि त्या बाबासाहेबांची जयंती आज आपण फक्त कोकणात नाही, मुंबईत नाही, या महाराष्ट्रात नाही, आपल्या कोणत्या फक्त जिल्ह्यात नाही, तर विश्वामध्ये साजरी केली जाते. तेच म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि म्हणून बाबासाहेबांचे जयंती गीत सादर करीत आहे. नवीनच लिहिलेला आहे. माझ्याकडून चुका होतील मला माहित आहे, कारण चुकीशिवाय माणूस नसतो. चुकले तर समजून घ्यालच, पण प्रयत्न करीत आहे. लक्षात जावं. अरे आली आली 14 एप्रिल, लागली सुखाची चाहूल. काय? आली आली 14 एप्रिल, लागली सुखाची चाहूल. अहोरत्न ते 14व भीमाई पोटी जन्मल. आहे की नाही? बाबासाहेब 14व रत्न आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे की संपविण्या भीमास विरोधकांचे कित्येक प्रयत्न पाहिले. संपविण्या भीमास विरोधकांचे कित्येक प्रयत्न पाहिले. अरे सावरताना भीमाला कठीण प्रसंगातून पाहिले. अरे हिरे माणिक मोती पाचू माहित आहेत साऱ्यांना, पण भीमाच्या रूपाने आम्ही 14वे रत्न पाहिले. आम्ही 14वे रत्न पाहिले, 14वे रत्न पाहिले. आणि म्हणून आली आली 14 एप्रिल, लागली सुखाची चाहूल. अहोरत्न ते 14व भीमाई पोटी जन्मल. गावा सुरडे हा झाला आज निळा निळा. बघा, निळा निळा झालाय. एक नंबर. तुमच्या गावची जयंती एक नंबरच असते. गेल्या वर्षी ही खूप आम्ही एन्जॉय करत जयंती साजरी केली. बाबासाहेबांची जयंती फक्त नाचून साजरी न करता वाचून सुद्धा केली पाहिजे, तरच आपल्यात काहीतरी परिवर्तन घडेल. आणि म्हणून बाबासाहेबांना वाचलं सुद्धा पाहिजे. डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा बाबासाहेबांना डोक्यात घेऊन वाचलं तर आपल्यात काहीतरी होईल. आणि ती खरी त्यांची जयंती साजरी केली अशी मी मानते. आणि म्हणून आली आली 14 एप्रिल, लागली सुखाची चाहूल. रत्न ते 14व भीमाई पोटी जन्मल. गाव आसुर्डे हा झाला आज निळा निळा. अरे गाव आसुर्डे हा झाला आज निळा निळा. आगळा वेगळा आहे की नाही? रे गाव आसुर्डे हा झाला आज निळा निळा. जयंती आहे, इथे कार्यक्रम आहे. आमचे गायक साहेब सुद्धा निळा कोट घालून आले, खूप सुंदर दिसताय. आणि म्हणून इथे बसलेला व्यक्ती सुंदर दिसतोय, कारण बाबासाहेबांनी आम्हाला स्वाभिमानाचं जीवन दिलेलं आहे. आणि म्हणून अरे गाव आसुर्डे हा झाला आज निळा निळा. आगळा
आहे की नाही? काल रॅली झाली, कोण कोण नाचलं बरं? सगळे नाचले. अरे लागताय कशाला? बाबासाहेबांची जयंती आली, तुम्हाला बोलायला पण बाबासाहेबांनी अधिकार दिलाय ना. आणि म्हणून की आज दिवस सोन्याचा जिथे तिथे जय भीम वाल्यांची हिरोपंथी आहे. अरे धरणीच्या तर हर्ष मावेना पोटात निळी निळाई आज मानती आहे. अरे या सारे दोषाने आपला मिरू तो नाकारण अबे पुण्या आयऱ्या गैऱ्याची नव्हे, माझ्या भीम बापाची जयंती आहे, माझ्या भीम बापाची जयंती आहे. काकांकडून या लेकीला आशीर्वाद आला आहे. गेल्या वर्षी त्यांच्या गावामध्ये सुद्धा या गावची जयंती झाल्यानंतर ते इथे बघायला आले होते आणि या जयंतीनंतर त्यांच्या गावामध्ये त्यांनी कार्यक्रम ठेवला होता. त्यांचे सुद्धा आभार व्यक्त करते. तुम्हाला सुद्धा बाबासाहेबांच्या जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देते. त्या जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी होऊ द्या. आणि म्हणून त्यांचंही म्हणणं आहे, आली आली 14 एप्रिल भीमाई पोटी जन्मलं. गावा दुर्डे हाताला आज निळा निळा, गावा दुर्डे हाताला आज निळा निळा. गायब साहेब, हो गायब, लक्ष असू द्या. आणि कसं आहे, गाव निळा निळा झाला की नाही? अरे गावा आजुर्डे हाताला आज निळा निळा, आगळा वेगळा भीम जयंती सोहळा. पवार यांच्याकडून धम्मदान आलेले, त्याचप्रमाणे आमचे तळवटलेकर बंधू यांच्याकडून सुद्धा भेट आलेली आहे. त्याचप्रमाणे आराध्य शेखर दिघे या माझ्या बंधूकडून सुद्धा भेट आली आहे. धन्यवाद. की कालच्या त्या कोल्ह्यात वाघाची हिंमत आली. गाय साहेब, माणूस म्हणून जगता येत नव्हता, तुम्हाला गायक बनवलं, मला गायक बनवलं, बाबासाहेबांची पुण्याई आहे, संविधानाची किमया आहे. आणि म्हणून की कालच्या त्या कोल्ह्यात वाघाची हिंमत आली. अरे हिरवोड झालेल्या जीवनी भलतीच गंमत आली. अरे जन्मात जन्म श्रेष्ठ ठरला माझ्या भीमाचा, म्हणून भीमाच्या जन्माने आपल्या जन्माला किंमत आली, आपल्या जन्माला किंमत आली. अशोक पवार या माझ्या बंधूंकडून सुद्धा धम्मदान आलेलं आहे. आणि म्हणून म्हणायचं आहे, रे विश्वातल्या मोठा कर्ण नजतो
सार्वजनिक मोजेगाव दळवटणे अध्यक्ष या माझ्या काकांकडून धम्मदानाला धन्यवाद. अरे विश्वातला मोठा सण राकेश जाधव मच्छीवाले आमच्या या मच्छीवाल्या बंधूंकडून धम्मदानाला धन्यवाद. आमदार महेंद्रजी पवार यांच्याकडून धम्मदानाला वा एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. अरे विश्वातला मोठा सण न्यारा थाट आमचे आजोबा देवराम पवार यांच्याकडून धम्मदानाला धन्यवाद. अरे विश्वातला मोठा सण न्यारा थाट